चांदवड तालुक्यामधील धोडांबे येथे जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. संस्थेच्या संचालिका सौ कविता गवळी मॅडम यांनी आजवर समाजातील हजारो महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शिलाई मशीन, घरघंटी मशीन तसेच संसार उपयोगी वस्तूंचं वाटप केलंय आणि याशिवाय निराधार ज्येष्ठ नागरिक, गरजू महिला आणि विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत मिळण्यात आली असून अपंग व्यक्तींना मोफत इलेक्ट्रिक स्कूटीचं वितरण करण्यात आले. आज होळीच्या शुभमुहूर्तावर संस्थेच्या वतीनं सरकारी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी कामांसाठी वापरता येणारे 28 HP क्षमतेचे 2 महिंद्रा ट्रॅक्टर आणि आवश्यक अवजारांचे वाटप करण्यात आले. संचालिका कविता गवळी यांच्या हस्ते शेतकरी योगेश गांगुर्डे आणि संजय रक्कीबे यांना ट्रॅक्टर प्रदान करण्यात आले. या प्रसंगी कविता गवळी, प्रवीण गवळी, संध्या निर्भावणे, श्रीकांत तांदळे, ज्योती मोरे, सीमा बोरसे, आनंद वानखेडे, विकास कुशारे, अजित बोरसे, निखिल गांगुर्डे, लक्ष्मण आहिरे, रेवणनाथ तांदळे, दीपाली मंडलिक, पल्लवी निकम, दीपाली वाळून, स्वाती पवार, सरपंच नंदूकाका उशीर, अप्पा उशीर, काका रक्कीबे, रविकांत तांदळे, उद्धव शेवाळे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला आणि शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केलेले हे कार्य कौतुकास्पद असून परिसरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या माध्यमातून ज्या बी शेतकऱ्यांनी आपल्याकडं ट्रॅक्टर बुकिंग केलेलं होतं तर त्याच्यामध्ये त्या ट्रॅक्टरच्या प्रकरणाला आत्ताशी आपल्याला पुढं यश आलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला आज गोडांब्यामध्ये आपण 2 ट्रॅक्टरचं वाटप पण करतो. तर सर्वांनी या आपल्या जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत सर्वांचे मी अभिनंदन करतो, आभार मानतो आणि त्यांनी ज्या शेतकऱ्यांसाठी आपल्या जोगेश्वरी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सर्वेसर्वा कविता गवळी यांनी जे प्रयत्न केले आणि त्यांच्या अथांग अशा प्रयत्नांना आज सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्याच पाठीमागे भगवंताच्या आशीर्वादाने त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तर आज आपण इथं पहिलंच सांगितलं की 2 ट्रॅक्टर वाटप करतो आहे. तर ज्यांना आपण देतो आहे त्यांचे नाव जोगेश्वरी बहुउद्देशीय संस्था यांनी जे कार्य हाती घेतले, बऱ्याच दिवसापासून आम्ही धोडांबे गावात आणि परिसरात पण बघतो. त्यांच्या कार्यानं खरोखर महिला असतील, गोरगरीब कुटुंब असतील, या कुटुंबाला अनेक योजनेच्या माध्यमातून कविता मॅडम असतील, त्यांची सर्व टीम असेल, आम्ही बघत आलो. खरोखर त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी जी काही योजना आणली, आत्ताच नुकतीच शेतकऱ्यांसाठी जे ट्रॅक्टर आणले 2, त्या ट्रॅक्टर पण त्यांनी आज वाटप केले. खरं तर मी सर्व टीमचे आणि तुमच्या ज्या त्या शेतकऱ्यांचे मी मनापासून असं अभिनंदन करेन आणि कविता मॅडमला पण सांगतो, अजून जर काही कोणी वंचित असेल, समजा तुम्हाला ज्या ज्या योजना असतील त्या नक्कीच आपल्या गावापर्यंत आणा. आम्ही सर्व ग्रामपंचायत असेल, गावातील नागरिक असतील, नक्कीच तुम्हाला सहकार्य करू. कारण गिरण्यांचा विषय असेल, आता बऱ्याच गिरण्या असेल, शिलाई मशीन असेल, याच्यासाठी पण त्यांनी बरीच धावपळ करून बऱ्याच मुलींना, बऱ्याच कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यापासून चालू झाला आहे आणि असेच कार्य तुमच्या हातून घडो अशी मी धोडांबे ग्रामस्थांच्या वतीने आणि वटेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि असंच सहकार्य इथून पुढं पण तुम्ही शेतकरी असेल, महिला असतील यांना कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमचे पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बहुउद्देशीय सेवा संस्था या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत आमच्या कविता मॅडम यांनी गावात भरपूर उपक्रम राबवले. त्याचाच एक परिपाक म्हणून आपल्या गावातील चेतन रकीबे आणि सोबतचे गांगुर्डे साहेब या दोघांनी ॲप्लिकेशन केल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर मिळाले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर ही गरजेची वस्तू आहे आणि त्याला 50% सबसिडी OBCसाठी आणि जनरलसाठी 35% सबसिडी ही खूप मोठ्या प्रमाणात सबसिडी होती आणि सरकारच्या ह्या योजना ज्या सर्वसामान्य आमच्यासारख्या लोकांना माहीत नसतात त्या तुमच्या संस्थेच्या माध्यमातून माहिती होणं आणि त्याचा परिपाक सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी होतो. कारण बऱ्याच जणांना आपल्याकडे तुम्ही सिलाई मशीन वाटप करून बऱ्यापैकी प्रपंच मार्गी लावले. अशीच त्यांच्या हातून सेवा घडत राहावी अशी आमच्या ग्रामदैवत वटेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.